शिव आर्मी शेतकरी संघटनेनं नुकतंच संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर अनोखं आंदोलन केलं। पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जर्सी गायींच्या गोऱ्यांना थेट कार्यालयाच्या आवारात आणलं आणि गोऱ्हे ताब्यात घेण्याची मागणी केली। पण शेतकऱ्यांवर या आंदोलनाची वेळ का आली? शिव आर्मी संघटनेचे दत्ता ढगे याबाबत सांगतात। आता जेव्हा कुरेशांनी संप केला तो का केला, हे जे गोरक्षक म्हणून घेणार यांच्यात गँगवॉर सुरू झाला, यांच्यातच भांडण मारामारी सुरू झाल्या आणि मग त्याच्यातून ते कुरेशी ज्यांना हप्ते देत आहेत तर ते हप्ते देतात तरी पण मारहाणी सुरू झाल्या। मॉब लिंचिंग मध्ये त्यांचे काही माणसं मेलेत, म्हणजे जे वैध आहे अशा वाहतुकीत सुद्धा त्यांना मारहाणी व्हायला लागल्या। म्हणजे कायद्यानं ज्याला परवानगी आहे, ज्याचं मांस विक्रीला परवानगी आहे त्याच्यात पण व्हायला लागलं। तर त्यामुळं जर पोरं मरणार असतील, आपले माणसंच मरणार असतील तर ते धंद्याचं काय करणार, अशा भावनेतून त्यांनी ते बंद केलं मग अलीकडे। पण 10 वर्ष ह्या सगळ्या पापात तेही सहभागी आहेत, पण त्यांनी हे बंद केल्यामुळं काय झालं, शेतकऱ्याला लक्षात आलं की अरे हे गडबड आहे। आणि घरी जाता येता आम्हालाही रस्त्यात वासायला लागला ना त्या मेल गोऱ्यांचा, भाकड गायींचं काय करायचं, सगळे प्रश्नच निर्माण व्हायला लागले की पुढे काय। मग ह्या सगळ्यात पोरांमध्ये सुरू झाली चर्चा की अरे काहीतरी करायला हवं। आणि मग पॉईंट बोलल्यानंतर लक्षात आलं की खूपच जेन्युइनली लोक स्वतःहून उत्स्फूर्तपणे बोलतायत या विषयावरती। आम्ही गावात फिरायला लागलो तर लोक विचारायचे बजरंग दलवाले तुम्ही गोऱ्यांचं नाव काढलं का? मग नाही का, हा मग बोला आता, आणि शिव्या घालायचे बजरंग दलाच्या नावाने। आम्हाला कळलं की अरे यार धक काय, आणि बजरंग दलाला काय शिव्या घालतायत लोक, तर ते गाड्या अडवतायत ना, ते जाऊ देत नाही, त्यांच्यामुळे शेतकऱ्याला किंमत मिळत नाही त्याच्या। म्हणजे जी गाई 40-50 हजाराला जाईल ती 10-15 हजारात विकावी लागते। मग त्या 10-15 हजारातला दलालाला हप्ता जातो सगळ्यांना जाऊन, तरी पण कुरेशी फायद्यातच होता ना, तरी पण त्याचा वर्षात 30,000 रुपये थेट प्रॉफिटच होता। तर मग आमच्या लक्षात आलं की मुद्दा फार जेन्युइन आहे आणि लोकांच्या रोजच्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे। गोवंश हत्याबंदी कायदा शेतकऱ्यांनाच मारक ठरेल आणि यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत होईल अशी भीतीही ढगे व्यक्त करतात। हा प्रश्न आर्थिक इतका क्लिअर कट आणि सॉर्टेड आहे ना, म्हणजे फक्त संगमनेर तालुक्याचं उदाहरण घ्यायचं, दररोज 8 ते 10 लाख लिटर कलेक्शन आहे। बाजार काय आहे सध्या 34 रुपये होता, आता गेल्या 10-12 दिवसात संकलन कमी पडायला लागले, त्याच्यामुळे दुधाचे बाजार वाढू राहिले। ह्या काळात दुधाचे बाजार वाढत नाहीत, आता वाढू राहिलेत कारण की संकलन कमी पडलंय। आणि तर हे जे 8 ते 10 लाख लिटर संकलन आहे याचे दर दिवसाला 3.5 ते 4 कोटीच्या दरम्यानची रक्कम दर दिवसाला बाजारात येते। 10 दिवसाला जे सायकलला पगार होतो त्याचा संगमनेरच्या मार्केटमध्ये येते। महिन्याला 100 कोटीपेक्षा जास्त पैसे संगमनेरच्या मार्केटमध्ये फिरतात। हे तुम्ही कल्पनाच नाही करू शकत की म्हणजे दुसऱ्या तुम्ही विदर्भ, मराठवाड्यात किंवा कोकणात गेले कुठल्याही तालुक्यात एवढी मोठी रक्कम त्या बाजारात यायला काय स्पेसेस। पश्चिम महाराष्ट्रात येते, ही तालुक्यात येते। तर ही जी रक्कम आहे ही वर्षाला 1000 कोटीच्या पुढची रक्कम आहे, 1000 ते 1,500 कोटीच्या घरातली रक्कम आहे। तर त्याच्यामुळे हे सगळी संपन्नता आहे या तालुक्यात। ज्या दिवशी आता दूध संकलन कमी होत जाणार, शेतकऱ्याच्या खिशात पैसे कमी यायला सुरुवात होणार, भाकड जनावर विकून जे त्याचं सायकल चालत होतं त्या पैशात जे काही दुधाचं चक्र चालू राहत होतं, त्या दुधाला बाजार काहीही नाहीये, कमीच आहे। उत्पादन खर्चाच्या अगदी काय म्हणता येईल आपल्याला 40% कमी जवळजवळ। तर तरी पण सायकल कसं चालतं की चला भाकड गाई गेली तिचे पैशात मग थोडी नवी गाई घेतली, पण ही सायकल अर्थचक्र जे तेच आता ब्रेक होणार आहे। आणि भाकड गाई गेल्याशिवाय नवीन गाई दूध ते आणता येत नाही, गोऱ्यांना दूध पाजावं लागलं, दुधाचे जे पैसे अपेक्षित ते येत नाहीयेत। तर तो सगळा प्रश्न आहे आणि हा प्रश्न इथली सगळी बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करेल, नुसत्या संगमनेरचे नाही पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे। जे सायकल सुरू होतं व्यवस्थित सगळं 2015चा हा कायदा होण्यापूर्वी, तर ते सायकलच ब्रेक होणार। म्हणजे देशी गाईच्या बाबतीत लोक इतके भावनिक आहेत की देशी गाई कोणी विकत नाही, आनंद म्हणून देता, कोणाला द्यायचीच असेल तर तिचं वासरू पण द्यायचं असेल तर ती विकत नाही कोणी। देशी गाईचा खोंड विकता कारण की तो शर्यतीला वगैरे हौशी लोक देता, शेतीत तो पण कामाचा नाही राहिला आज, कारण की शेतीत ट्रॅक्टर आलेत। तर त्यामुळं हे सगळे जे अर्थचक्र आहे 1000 कोटीपेक्षा एका तालुक्यात मोठं आहे। भाकड जनावरांचं जे अर्थचक्र आहे हे काही 100 कोटींचं आहे, आणि ते काही 100 कोटींचं जे आहे त्यात शेतकऱ्याच्या हातात, म्हणजे आपण हिंदीतला शब्द तो ठुल्लू काही येत नाही हातात, त्यातला एक पै हातात नाही येत, हे सगळे पैसे मधले दलाल आणि कुरेशांनाच जातात, शेतकऱ्याचं थेट नुकसान आहे। तर त्याच्यामुळं ऑलरेडी ह्या अर्थचक्राला जरा
दणका बसलेलाच आहे, पण आता ती पूर्णच कोलमडून पडायच्या याच्यात आहे. आणि ते कोलमडून पडलं, तुम्हाला मी खात्रीनं सांगतो प्रत्येक महिन्यात ही परिस्थिती गंभीर होत जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या तुम्हाला ऐकू यायला वेळ नाही लागणार. जर्सी गोऱ्यांच्या या प्रश्नांवर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे त्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. एकदम सॉर्टेड आहे आमची मागणी. हे भाकड गायी आहेत, गोरे आहेत, तर हे सरकारनं जमा करून घ्यावेत, त्यांची व्यवस्था करावी, गोशाळा वाढवाव्यात. जंगलांमध्ये फॉरेस्टच्या भरपूर जागा आहेत, तिकडे त्यांची व्यवस्था करता येईल. सरकारनं ठरवलं, सरकार काही करू शकतो. लाडक्या बहिणीला 1500 रुपये देतात, या गोऱ्याचे 1500 रुपये म्हणजे गोमातेचं चिरंजीवी लाडका भाऊ आहे, त्याला 1500 रुपये देणं काहीच मागणी नाही. आम्ही 1500च मागितले. आम्हाला म्हणता आलं असतं तो 40-50 किलो भरतो किंवा 100 रुपये किलो प्रमाणे 4-5 हजार रुपये. नाहीच, आम्हाला अपेक्षाच नाही. लाडक्या बहिणी 1500 देतात, तशी या लाडक्या भावाला गोमातेच्या लेकराला 1500 रुपये द्या तुम्ही. इतकी साधी मागणी आम्ही केली. आणि हे चक्र जे आहे ते फिरत राहण्यासाठीची ही सगळ्यात पहिली मागणी, की बाजारभावाप्रमाणे तुम्ही शेतकऱ्याला पैसे द्या. मग पुढच्या मागण्या अशाच आहेत की तुम्ही गोशाळा वाढवा आणि शासकीय खरेदी केंद्र सुरू करा. पण ते करत असताना आतापर्यंतच्या गोशाळांमध्ये आलेले जनावर कुठे गेले याचा काहीच हिशोब नाही. आणि जी चर्चा आहे की मग इथून ते खटकालाच गेलेत, त्या चर्चेला बळ मिळतं, कारण त्यांचा हिशोबच नाहीये. आणि भाकड जर्सी गाय कोणी घरी नेणार नाही, भाकड जर्सी गायचं गोर कोणी घरी नेणार नाही, कारण ते शक्यच नाही सांभाळणं. प्रचंड खर्च, खूप चारा लागतो, औषधोपचार लागतो त्याला, ते ह्या वातावरणातलं नाही मुळात, त्याच्यामुळे त्याचा खर्च प्रचंड आहे. तर त्यामुळं त्यांचं ऑडिट झालं पाहिजे ह्या गोशाळांचं, कारण की आम्हाला वाटतं नाही मिली पाहिजे ना गाय. मुद्दा एवढाच आहे की ते सांभाळायला परवडत नाही आम्हाला. मग आम्हाला मारावं लागेल, फाशी घ्यावी लागेल, घरदार विकावे लागतील, त्या पैशातून त्यांना सांभाळावं लागेल. ज्या दिवशी सगळं संपेल त्या दिवशी आम्हाला आत्महत्या करावी लागेल, आणि ते जनावरही मारणारच आहे मग आमच्या बरोबर. ते कुठे जगणार आहेत? त्यामुळं जर्सी गायींच्या गोऱ्यांच्या या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची वेळ आली आहे.